सोलापूरच्या कडक उन्हात जिथे झाडे कोमेजत आहेत तिथे एका ध्येयवेड्या तरुणाने हरित संवर्धनाचा आदर्श उभा केला। लक्ष्मीनारायण टॉकीज ते नीलमनगर या सुमारे 1 किलोमीटरच्या रस्ता दुभाजकावर पवन देसाई यांनी स्वखर्चातून झाडे लावून ती जगवण्याचे काम गेली 3-4 वर्षे सातत्याने सुरू ठेवले असून हा संपूर्ण दुभाजक हिरवागार झाला आहे। वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाला प्राधान्य देणाऱ्या पवन देसाई यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। उन्हाच्या झळांमध्येही झाडांना पाणी देणे, निगा राखणे आणि हरित पट्टा जपणे हे काम ते निस्वार्थपणे करत आहेत। त्यांच्या प्रयत्नामुळे परिसराला हिरवाईची नवी ओळख मिळाली आहे। पर्यावरण संवर्धनाबरोबरच तरुणांना निर्व्यसनी ठेवण्यासाठी आणि ज्येष्ठांना शुद्ध हवा मिळावी यासाठी त्यांनी स्वखर्चातून खुली व्यायामशाळाही उभी केली आहे। एका तरुणाच्या जिद्दीमुळे सोलापुरात हरित क्रांतीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या कार्याचे कौतुक होत आहे। मी पवन इरणा देसाई, सामाजिक कार्यकर्ता, आकाशवाणी केंद्र। सर गेली 4 ते 5 वर्षापासून आम्ही सर्व तरुणांना घेऊन आम्ही सुरुवात केलेली आहे। इथं आकाशवाणी केंद्र, नीलमनगर, बनशंकरी हॉटेलपासून ते चैतन्य हॉटेलपर्यंत 1 किलोमीटर आम्ही पहिल्या वर्षी डिवायडरमध्ये रिप्लांटेशन केलेलं आहे व ते गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही जगवत आहे त्याला व्यवस्थित। पूर्ण 1 किलोमीटर पूर्ण ड्रीप सिस्टीम केलेलं आहे सर। अख्ख्या सोलापूर जिल्ह्यात अशी सिस्टीम कुठंच केलेली नाही। पूर्ण ड्रीपने आम्ही त्याला पाणी देतो। एवढ्या उन्हात आम्ही उन्हाळ्यात पाणी न देता उन्हात संध्याकाळी नाही तर पहाटे त्याला थंड वातावरणात आम्ही पाणी देतो। त्यामुळे 44 नाही सर 50 डिग्री सेल्सिअस जरी ऊन झाला तर हे झाडं तुम्हाला भविष्यात हिरवेच दिसतील। आमचे टोटल एक 40 ते 45 लोक सहकारी आहेत सर। माझे सगळे तरुण मित्र आहेत, सगळे निर्व्यसनी तरुण आहेत माझ्याकडे सगळे। आम्ही सगळे त्या सगळ्यांना घेऊन हे सगळं अहोरात्र आम्ही काम करतो। आम्ही हे परिसर स्वच्छ सुंदर हरित ठेवण्यासाठी गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो सर। आपण ओपन जिमची संकल्पना राबवली ते काय आहे? माझा परिसर माझा हातवाडा परिसर आहे सर। म्हणजे हातावरचं पोट आहे प्रत्येकाचं। इथं लोकांना जिमला जाण्यासाठी शुल्क भरणं जरा कठीण जातं। त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहायला पाहिजे। ज्यांना कोणालाही BP शुगर न होता ते सगळे तंदुरुस्त राहायला पाहिजे यासाठी आम्ही मोफतमध्ये ओपन जिम केले सर, लोकवर्गणीतून व लोकसहभागातून। आणि पुढचा उद्देश काय आहे तुमचा तरुणांसाठी? सोलापुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात माझा प्रभाग आदर्श राहायला पाहिजे। इथली तरुण पिढी निर्व्यसनी राहायला पाहिजे। हा प्रभाग हरित राहायला पाहिजे, स्वच्छ सुंदर हरित राहायला पाहिजे असा आमचा हेतू आहे सर। माझ्या सर्व सोलापूरवासियांना एक आव्हान आहे की प्रत्येक मंडळ असतील, सामाजिक संस्थे असतील, सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही तुमचा परिसर झाडे लावा। झाडांचं महत्त्व सांगतो। जर आपण वेळेत जर झाड नाही लावलं तर मागे एक ऑक्सिजन टाकीने समोर तोंडाला मास्क येईल भविष्यात, असली भीषण परिस्थिती आहे। आज 45-46 वयाला काय परिस्थिती तुम्हाला सांगतो। आज आपल्या सोलापूरला बघा कुठंतरी एक झाड दिसलं की तिथे समोर कमीत कमी 20-25 गाड्या दिसतात। आज वयस्कर लोकांना, लहान लेकरांना प्रचंड उन्हाचा त्रास आहे। जर ह्याला वेळीच आवरण्यासाठी जास्तीत जास्त झाड लावले पाहिजे। झाड लावून न थांबता त्याला संगोपन केलं पाहिजे। प्रत्येक एक माणसाने एक झाड लावून त्याचं संगोपन केलं तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षात किती जरी ऊन 50 डिग्री सेल्सिअस जरी ऊन असलं तर उन्हाचे झाडं आपल्याला सोसावं लागणार नाही, तेवढी मी खात्रीपूर्वक सांगतो।